नमस्कार शिक्षक बंधूंनो. शिक्षक पात्रता परीक्षा 28 जून 2026 रोजी होणार होती, परंतु पेपर फुटीमुळे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. शासन स्तरावर ती तारीख डिक्लेअर केल्यानंतर आपल्याला ती परीक्षा द्यावीच लागणार आहे. तोपर्यंत आपण गणिताचा अभ्यास करणं गरजेचं आहे. महा-टी-ई-टी पेपर 2019चा पेपर सेकंड मधील प्रश्न आहे गणिताचा, म्हणजे 6वी ते 8वीसाठी. खालील पदांच्या श्रेणीत प्रश्नचिन्हाच्या जागी असणारे पद कोणते? 2 6 20 12 42 2 6 20 42 प्रश्नचिन्ह 156. इथं म्हटलेलं आहे मूळ संख्या आणि तिच्या अगोदरची संख्या यांचा गुणाकार आहे. 2 मूळ संख्या आहे, तिच्या अगोदरची संख्या बे के बे. 3 मूळ संख्या आहे, तिच्या अगोदरची संख्या 3 दुनी 6, 2 मिळालं 6 मिळालं. परत या ठिकाणी 5 मूळ संख्या आहे, तिच्या अगोदरचे 4, 4 पंचे 20, 2 6 20 आहेत. पुढं 7 मूळ संख्या आहे, तिच्या अगोदरची 7 सक्कुम 42. 7 नंतर मूळ संख्या 11, तिच्या अगोदरची 10, 11 आणि 10 110. म्हणजे या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी 110 असणार. अचूक पर्याय नंबर 3. 156 कसं आलं? 13 मूळ संख्या आहे, तिच्या अगोदरची 12, 12 त्रिक 36, 36ला 6 चल 3, 12 के 12 3 15 156. ओके, अशा पद्धतीनं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जर x अधिक 1/x बरोबर 17/4 आणि 4y वर्ग अधिक 4 अधिक 17y बरोबर 0, तर x आणि y मधील संबंध खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत हे. तर x अधिक 1/x बरोबर 17/4 यावरून एक वर्ग समीकरण मिळणार. प्रथमतः डावी बाजू छेद समान नाही, तिरकस गुणाकार x गुणिले x x वर्ग अधिक 1 गुणिले 1 छेदांचा गुणाकार x 1 x वर्ग अधिक 1 छेद x बरोबर 17/4. या ठिकाणी तिरकस गुणाकार पुन्हा समानता संबंध 4 न x वर्ग अधिक 1ला आणि अधिक 17 न xला 17x 4 गुणिले x वर्ग 4x वर्ग अधिक 4 1 4 आणि 17x माग घेतले, वर्ग समीकरणाच्या रूपात लिहिलं. 17x मागे घेऊन 4 गुणिले x वर्ग 4x वर्ग नंतर लिहिलं आणि शेवटचं पद स्थिर पद 4 1 4 बरोबर 0. वर्ग समीकरणाच्या अवयव 4 हे वर्ग पदाचा सगुण काय? स्थिर पद 4 आहे, 4 चौक 16, 16चा गुणाकार 16 1 16. का 16 1 16? 16 ने 17 बेरीज येते, दोन्ही वजा पाहिजेत. वजा 16 वजा 1 बेरीज वजा 17 येते आणि गुणाकार वजा वजा अधिक 16 येतोय. वजा 17x साठी वर्ग समीकरण आहे ते. वर्ग समीकरण आपल्याला 8वीला आहे, 10वीला आहेत. वजा 16x वजा 1x 4x वर्ग वजा 16x या दोन पदातनं सामायिक 4x निघतोय. आत x वजा 4, 4x गुणिले x 4x वर्ग वजा 4 16x, हा x वजा 4 राहतोच कंस. x वजा 4 त्यामुळं हा x आत गेला, त्यामुळे त्याचा वजा 1 सगुणक बाहेर येतं. वजा 1 कंसात x वजा 4, 2 समान कंसाबद्दल 1 कंस. x वजा 4 कंसाच्या बाहेरची बदल 4x वजा 1 बरोबर 0. x वजा 4 बरोबर 0, वजा 4 प्लेट गेले, x बरोबर 4 आणि 4x वजा 1 बरोबर 0, वजा 1 प्लेट गेले 4, x बरोबर 1 आणि 4 गुणिले प्लेट जाऊन भागिले x बरोबर 1/4. xची किंमत 4 आली आणि 1/4 आली. आता y साठी 4y वर्ग अधिक 4 अधिक 17y बरोबर 0, 17y मध्ये घ्यायचं आणि 4 पुढे घ्यायचं, लिहिलेलं आहे. तर तसंच वर्ग समीकरण y वर्गाच पदाचा सगुणक 4 स्थिर पद 4 4 जोग 16, 16 1 16 दोन्ही पण अधिक. 17y बद्दल 16y अधिक 1y, पहिलं आणि शेवटचं पद तसंच. इथं पहिल्या दोघातून सामायिक 4y निघतोय, कंसात y अधिक 4, y अधिक 4 इथं कंस राहतोच y अधिक 4 आणि मग हा y आत गेलेला आहे, त्याचा सगुणक अधिक 1 बाहेर, 2 समान कंसाबद्दल 1 कंस y अधिक 4, बाहेरची पद 4y अधिक 1 बरोबर 0. एकदा y अधिक 4 बरोबर 0, अधिक 4 पलीकडे घालवायचं वजा 4, नंतर 4y अधिक 1 बरोबर 0, अधिक 1 पलीकडे गेला वजा 1, 4y बरोबर वजा 1, y बरोबर वजा 1/4. वायची किंमत वजा 4, वायची किंमत वजा 1/4, दोन्ही किमती ऋण आहेत. त्यामुळं
एक्सच्या दोन्ही किमती धन 4 आणि 104 आणि वायच्या दोन्ही किमती ऋण आहेत, त्यामुळे मोठा एक्सच आहे. एक्स हा वायपेक्षा मोठा आहे. ओके. 782 ही संख्या 1/2, 2/3, या प्रमाणात विभागली असता पहिली संख्या कोणती? 1/2, 2/3, 3/4 प्रमाण आहे. 2, 3, 4चा लसावी 12 आहे. त्यामुळं छेद 12 येण्यासाठी 2ला 6 गुणलं म्हणून 6 1 6. छेद 12 येण्यासाठी 3ला 4 गुणलं म्हणून 4 2 8. छेद 12 येण्यासाठी 4ला 3 गुणलं म्हणून 3 3 9. छेद समान आला त्यामुळे 6 x 8 x 9 x 9 8 17 23 x म्हणजे 782. 782 ही विभागायची आहे. 1/2, 2/3, 3/4 या प्रमाणात विभागायचे, म्हणून त्यांची बेरीज केली. अंशांची छेद समान आहे. 23 x बरोबर 782, x बरोबर 782 भागिले 23 गुणिले 23 पलीकडे जाऊन भागिले 23 ते 69 उरले 9, 92 आहे 23 92. एक्सची किंमत 34 x. 6 x 8 x 9 x सर्वात लहान 6 x, सर्वात मोठे 9 x. मग पहिली संख्या विचारल्या, पहिली संख्या 6 x आहे, म्हणजे 6 गुणिले 34 6 चूक 24ला 4 हातच्याले 2 साहित्रिक 18 2 204. अचूक पर्याय नंबर 2. ओके. अशा पद्धतीनं असाच प्रकार आहे. एका त्रिकोणाच्या 3 बाजू 1/2, 1/3, 1/4 या प्रमाणात आहेत, तर त्रिकोणाची परिमिती 52 आहे, म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज. तर सर्वात लहान बाजू किती लांबीची आहे? 9, 10, 11 आणि 12. 1/2, 1/3, 1/4 म्हणजे x/2, x/3, x/4 समजलं. ते 2, 3, 4चा लसावी पुन्हा 12. 2ची 6 पट म्हणजे 12, तितकी अंशाची 6 x. 3ची 4 पट म्हणजे 12, तितकी अंशाची 4 x. 4ची 3 पट म्हणजे 12, तितकी अंशाची 3 x. छेद 12 आलाच, बरोबर 52 आहेच. हे 6, 4, 10 आणि 3 13 x भागिले 52 आहे, ते 12ला गुणिले गेले. 13 x बरोबर 52 गुणिले 12 गुणाकार करू नका. 13 पलीकडे जाऊन भागिले गेले की 13 1 13 चौक 52, 12 चौक 48. एक्सची किंमत 48 आली. आता 48 भागिले 2, 48 भागिले 3, 48 भागिले 4 अंश समान असताना ज्याचा छेद मोठा तो लहान असतो. म्हणजे सर्वात लहान बाजू x/4 म्हणजेच 48/4 म्हणजेच 4 1 4 2 8 12 सेमी. सर्वात लहान बाजू 12 सेमी. अचूक पर्याय 4. अशा पद्धतीनं ही सर्व उदाहरणं यांचा सराव करणं गरजेचं आहे. यावर आधारित अनेक प्रश्न संकलित करून तयार करून आपण सोडवली. तर आपल्याला कोणताही प्रश्न अशा पद्धतीचा आला परीक्षेमध्ये तर नक्की आपण सोडवणार, अचूक उत्तर काढणार, स्पर्धाही यशस्वी करणार. धन्यवाद.